हरिओम. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, कर्ता पुरुषाला जर काही अडचण आली तर आपल्या पूर्ण घरामध्ये अडचण आल्यासारखं वाटतं आणि आपल्या घरामध्ये म्हणजे एकदम वातावरण सुद्धा असं टेन्शनचं वातावरण तयार होतं घरामध्ये, कर्त्या पुरुषाला जर अडचण आली तर. कारण कर्त्या पुरुषावर संकट आलं म्हणजे पूर्ण घरावर संकट आल्यासारखं वाटतं आणि प्रत्येक गृहिणींना असं वाटतं, की आपण आता काय करावे? आपल्या कर्त्या पुरुषावर, आपल्या घरातल्या मंडळीवर जर काही अडचण आली, तर आपण कुठली सेवा करावी? काय सेवा केल्याने आपलं हे घरावरचं संकट निघून जाईल? कारण पूर्ण घराला म्हणजे असा वेढा पडल्यासारखा होतो. कर्ता पुरुषावर जर अडचण आली, कुठलं संकट आलं तर. तर ते निवारण करण्यासाठी आपल्याला म्हणजे कुठलं स्तोत्र पठण करायचं, कुठली सेवा करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला म्हणजे ही स्वामींची सेवा करायची आहे. कारण स्वामींचं एकदा बोट धरून आपण चाललं, तर आपल्या घरावरील सगळं संकट निवारण होत असतं. जे काही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाते. आणि स्वामींचा शब्द आहे, की "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणून आपलं कुठलंही संकट आलं, तर आपलं सगळं गाऱ्हाणं आपण आपल्या स्वामींना सांगायचं. स्वामी आपली त्वरित आपली मदत करतात, आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्या म्हणजे कुठल्याही संकटावर आपले निवारण करतात. तर मग असं आपल्याला एक स्वामींना आपलं साकडं घातल्यानंतर आपल्याला म्हणजे स्वामींजवळ गेलं तर आपला एक आधार स्वामी आपल्या पाठीशी असतात. तर स्वामींचं एकदा बोट धरलं तर आपण कधीही सोडायचं नाही. कारण स्वामींचं बोट धरून चालणं हेच आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. आपलं म्हणजे नशीब की आपल्याला स्वामींचं बोट धरायला मिळालं. हे आपण असं श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून जर केलं तर नक्कीच स्वामी आपलं म्हणजे संकट निवारण करतात. तर बघा, आपल्याला म्हणजे कुठल्याही अडचण आल्या घरामध्ये, आपल्या कर्त्या पुरुषावर संकट आली, तर आपल्याला स्तोत्र पठण करायचं आहे. आणि हे स्तोत्र पठण करण्यासाठी आपल्याला जो वेळ तुम्हाला सुटेबल होईल, सकाळचा वेळ असो किंवा संध्याकाळचा. जर तुम्ही जॉब करत असाल, समजा तुम्हाला कुठले घरामध्ये अडी-अडचणी असेल, सकाळी वेळ जमत नसेल, तर तुम्ही संध्याकाळी स्तोत्र पठण करू शकता. आणि हे स्तोत्र पठण करायचं म्हणजे आपल्याला अगदी विश्वास, श्रद्धा ठेवून पठण करायचं. ते पठण केल्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा कुठल्याही अडचणी राहत नाहीत. जे काही संकट असतील ते सुद्धा आपले स्वामी येऊ देणार नाही. कारण कुठल्याही भक्तावर स्वामी आपले संकट येऊ देत नाहीत. ते स्वतःवर झेलतात, पण म्हणजे आपल्या भक्तांना असं सुखरूप ठेवतात. तर त्यामुळे आपण स्वामींचं म्हणजे अगदी मनापासून श्रद्धा ठेवून स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला हे म्हणजे स्तोत्र पठण करायचं आहे. हे स्तोत्र पठण करताना तुम्ही आपल्याला स्तोत्र पठणाला आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्यावर तुम्ही लाल कपडा अंथरून ते स्तोत्र म्हणजे पोथी ठेवायची आहे. तिथं तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे त्या स्तोत्राला, पोथीला आणि मग आपण पठण करून म्हणजे वाचायला सुरुवात करायची आहे. आणि रोज आपल्याला तुम्हाला सकाळी नित्यनियम सकाळी होतात, सकाळी करा, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार. पण रोज जर हे पठण केलं, तर जे घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण तयार होईल. जे काही आपली अडी-अडचण आहे, ती सुद्धा आपली हळू निघून जाईल. तर हे स्तोत्र म्हणजे नित्यनियमाने जर तुम्ही केलं, तुमची किती मोठी अडचण असू द्या, किती मोठं संकट असू द्या, तुमच्या कर्त्या पुरुषावर, तर ते आपलं संकट निवारण होतं आणि स्वामी करतात म्हणजे 100% स्वामी निवारण करतातच. तर तुम्ही हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर हे स्तोत्र पठण कुठलं आहे? तर ते अक्कलकोट स्वामी स्तोत्र आपल्याला आणायचं आहे. ते तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये मिळून जाईल. कुठल्याही स्वामी केंद्रामध्ये किंवा नाहीतर तुम्हाला YouTubeवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही YouTubeवर सुद्धा पाहून वाचू शकता किंवा श्रवण करू शकता. बघा, घरामध्ये नुसतं श्रवण जरी केलं, तर तुमच्या जी काही अडचण आहे ती राहणार नाही. तुम्हाला सुद्धा वाटेल, की इतके दिवस आपलं जे काम होत नव्हतं, ते आता सहज काम व्हायला लागलं. जे की तुम्हाला असे संकट सुद्धा समजा वरचीवर तुमचे संकट निघून जातील आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होईल. सुख, शांती, ऐश्वर्य घरात लाभायला लागेल. तर हे स्तोत्र पठण कोणीही करू शकतं. वयाची अट नसती आणि त्याला म्हणजे कुठलंही नाही, की स्त्री, पुरुष, की असं मी हे वाचू काय, आम्ही नाही वाचलं तर चालेल का? असं नाही. सगळ्यांनी कोणीही वाचू शकतं. ज्यांना अडचणी आहेत, ज्यांच्या घरात संकट आहेत, त्यांनी हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला म्हणजे केंद्रात मिळून जाईल. तिथं तुम्ही संपर्क साधायचा किंवा जे काही पूजेचं साहित्य लागत असेल, तर आमच्या खालील दिलेल्या लिंकवर तुम्ही पाहू शकता कुठलं पूजेचं सामान आहे, त्यामधूनही तुम्ही घेऊ शकता. तर बघा, श्री स्वामी समर्थ असं जर आपण म्हणत राहिलं, जप करायचा आपलं नामस्मरण, तर जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे, ती सुद्धा ऊर्जा आपण निघून जाते. तर आपल्याला स्वामींचं सारखं नामस्मरण करायचं आहे. जी काही तुमचं संकट निवारण होत नाही तोपर्यंत म्हणजे सतत तुम्ही काम करताना स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. स्वयंपाक करताना करायचं आहे. कारण आपला स्वयंपाक सुद्धा केलेला पवित्र स्वयंपाक आपला तयार होतो. रुचकर अन्न तयार होतं. ह्यामुळे नामस्मरणाने आपली ऊर्जा त्या स्वयंपाकात पण उतरते आणि
जे काही खातात त्यांच्याही डोक्यामध्ये सगळ्यांमध्ये चांगले विचार यायला लागतात. त्यामुळे ही सुद्धा नामस्मरणाची सेवा जी आहे, तर तुम्ही हे आवर्जून कटाक्षाने पाळायची आहे, की जेव्हा आपण स्वयंपाक करतो, तेव्हा आपल्या पवित्र मनाने जर स्वयंपाक केला, तर तो ज्याच्या पोटात जातो त्यांचा सुद्धा पवित्र विचार म्हणजे चांगले विचार तयार होतात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण होतं. तर असं हे आपल्याला स्तोत्र पठण केल्याने नक्कीच आपल्या म्हणजे 100% फायदा होणार आहे. ज्या काही अडचणी त्या निघून जातील. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा Facebook पेज फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.